नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, त्यामुळे आज अनेक मोठे निर्णय घेतले जातील, महत्त्वाचे प्रश्न मांडले जातील, त्यावर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। पण आजचा दिवस कामकाजापेक्षा गाजला तो शिवसेना मंत्री आणि त्यांच्याच पक्षाच्या सहकार्यात झालेल्या वादामुळे। याशिवाय आज दुसरी महत्त्वाची बातमी राहिली ती बारामतीत नमो रोजगार योजनेवरून सुरू असलेल्या राजकारणाची आणि शरद पवारांनी एक सीएम आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या जेवणाच्या आमंत्रणाची। तीही बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, पण सुरुवातीला बातमी आहे विधान भवनातून, ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या हिताचे मोठे निर्णय घेतले जातात, जिथे कायदे तयार केले जातात, जिथे अधिवेशनावर चर्चा होते, त्याच विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज एक विचित्र घटना घडली। सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आणि त्यांचाच आमदार एकमेकांना भिडले। ते मंत्री होते दादा भुसे आणि आमदार होते कर्जतचे महेंद्र थोरवे। त्याचं झालं असं की महेंद्र थोरवे आपल्या मतदारसंघातील काम घेऊन मंत्र्यांकडे गेले। त्याची विचारणा सुरू असताना भुसे थोरवेंमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर धक्काबुक्की। ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये ही हमरी तुमरी झाल्यानं पक्षातील अंतर्गत मतभेद समोर आले। याबाबत एबीपी माझानं महेंद्र थोरवे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। केवळ एवढंच नव्हे तर दादा भुसेंबाबत पक्षातील इतर आमदारांचंही काय मत आहे ते मांडलं। पाहूयात। मंत्री असणारे दादा भुसे, मी त्यांना 2 महिन्यापासून त्यांच्या एका कामानिमित्ताने त्यांच्या खात्यातील ते काम आहे त्यांना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक, आज मी त्यांना विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं त्या ठिकाणी काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतलीत आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलं गेलं नाही। त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले आणि त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे बोललो की मी काय तुमच्या घरी खायला येत नाही। तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे, मला त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे। त्यांचा बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळ्या पद्धतीने होता, म्हणून आमच्या पुढची शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली। दादा भुसे हे जे आहेत ना, हे निगेटिव्ह असणारेच मंत्री आहेत। त्यांच्याबद्दल सुहास कांदे सांगतील, त्यांच्याबद्दल बाकी सगळे आमदार त्या ठिकाणी सांगतील। स्वतःच्याच पक्षातील आमदाराकडून, सहकार्याकडून गंभीर आरोप होत असताना मंत्री दादा भुसेंनी मात्र विधानसभेत ऑल इज वेल असल्याचं सांगितलं। काय म्हणाले दादा भुसे, पाहूयात। सहकारी मित्र आहेत, आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही। या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो। आणि याच वादावर आम्ही तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न, काही टेक्निकल कारणांमुळे आपण विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले। निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही?
विधान भवन इमारतीमध्ये झालेल्या या घटनेचे पडसाद थेट विधानसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं। या सरकारमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं हा लोकशाहीचा अपमान असल्याची टीका केली। यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची बाजू मांडली। विधानसभा लॉबीमध्ये असं काही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण दादांनी दिलं। पाहूयात। लॉबीमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि मंत्री उद्या लॉबीमध्ये खून पाडतील। आज भांडण झालाय, लॉबीमध्ये एकामेकाच्या उरावर बसलेत, छाताळावर बसलेत। बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून, नाही तर इथे गोळीबार झाला असता लॉबीमध्ये, कुणाचा जीव गेला असता। विधानसभेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा होत आहे, सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार भिडत आहेत। मारामारीबद्दल आम्हाला चिंता नाही, तो त्यांच्या संस्कार आणि संस्कृतीचा भाग आहे जो 2.5 वर्ष महाराष्ट्र पाहतोय, त्याच्याबद्दल मला चिंता नाही। चिंता याची आहे, या लोकशाहीच्या मंदिरामध्ये असं कधी घडलं नव्हतं। आक्रमक नेते छगन भुजबळ होते, असं कधी बघितलं नव्हतं। हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे। या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली, असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय। मी त्या दोघांशी पण बोललो, ते म्हणाले असं काही घडलेलं नाही। दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातल्या वादानंतर पक्षांतर्गत वाद बाहेर आल्याची चर्चा सुरू झाली। यावर शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। असं बिलकुल काही घडलेलं नाही। मी तिथं होतो, एक मंत्री महोदय, एक आमदार महोदय, चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला, याच्या पलीकडे काही झालेलं नाही। एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही। आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे। एक समज गैरसमज असतात आपापसामधील, ते काही वाद वगैरे काही नाहीये। एखाद्या मतदारसंघातलं काही काम आहे आणि ते काम विचारायला गेले, परंतु ते चर्चा ही होत असते, त्यामुळे ते त्याला काय वाद असं म्हणता येणार नाही। दादा भुसे आमचे फार सिनियर मंत्री आहेत, उगाच म्हणजे पर्यावसन जे आहे धक्काबुक्कीमध्ये झालं वगैरे असं जर बोलत असेल चुकीचं आहे। फक्त वाद विवाद हे होते की माझं काम आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर तत्पूर्वी करून द्या अशी त्यांनी म्हणजे एका सिनियर नेत्याबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करायची असते त्या पद्धतीने ती चर्चा झाली। दादा भुसे आणि थोरवे यांच्यातला वाद आणखी जगजाहीर होऊ नये यासाठी विधान भवन परिसरातच डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचं पाहायला मिळालं। संतप्त आमदार महेंद्र थोरवे यांना वृत्तप्रतिनिधींच्या गराड्यात पाहून मंत्री शंभूराज देसाई अत्यंत चपळाईनं थोरवे यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या कानात काहीच न बोलण्याची सूचना केली। त्यावेळी नेमकं काय घडलं ते पाहूया। झाले नाही, मी बोललो ना सगळ्यांशी, आता परत आमदार साहेबांना ज्या पद्धतीने एस्केलेट होते त्यांच्या समोर बोललेलं काय मी बोललो ना, एक मिनिट ते एवढं सांगतील, मंत्री महोदय जे बोलले ते योग्य आहे एवढं सांगतील ना ते। शिवसेनेतल्या दोन सहकाऱ्यांमध्येच वादाची ठिणगी पडलेली असताना फुटीमुळे नाराज असलेले त्यांचे माजी सहकारी अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तरी कसा शांत बसणार? मग त्यांनीही आयती मिळालेली संधी साधत शिंदे गँग मध्ये गँग वॉर सुरू असल्याचा टोला लगावला। पाहूयात। विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो, परंतु एकाच गटात असणारे, एकाच गँगमध्ये असणारे
असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवॉर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं, जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे, गँगवॉर या महाराष्ट्रात आहे, हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दागुद्दी करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. इकडे शिवसेना पक्षातला वाद विधान भवनात चव्हाट्यावर आला असताना तिकडे विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे भास्कर जाधव आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात अरेतुरेची भाषा पाहायला मिळाली. आताच्या सरकारमधील मंत्री सत्तेच्या गुरमीत असल्याची टीका जाधवांनी केल्यानंतर आशिष शेलारांनीही आक्रमक होत त्यांच्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर दिलं. पाहुयात विधानसभेत नेमकं काय घडलं. आजचा हा कायदा इथं आणलाय, मंत्री सिरियस नाहीयेत, आपापसात सगळे गप्पा मारतायत, मस्तपैकी सभागृह चालू आहे. विरोधी पक्षांनी घसा किती फोडला, किती कंठशोष केला तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही. कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे. या घमेंडीमध्ये, या मस्तीमध्ये सरकार आहे. तेव्हा भास्करराव 2.5 वर्षात आपलेच नेते मुख्यमंत्री असताना किती दिवस सभागृह झाले हे तर सांगा. किती दिवस सभागृह झाले सांगा ना. त्या काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना, त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना, केंद्राचं पार्लमेंट चाललं ना. अहो 2-2 दिवस सभागृहात चालली. आता तुम्हाला त्रास झाला, त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती. हा काय स्टेज आहे का नाचायला? अरे कंक्लूड काय सदस्यांना सांगा, आले की आपले नाचत बसतात ते बाहेर इथे ना. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, अरे नाचता आहे ना अंगण वाकड, अशी स्थिती यांची. अरे तू बघायला येतो का? तू बघायला येतो का? मग अध्यक्ष महोदय आणि नाचता नाही ना अंगण वाकडं, ही परिस्थिती. अरे नाचताय ना अंगण वाकडं, नाचताय ना अंगण वाकडं, तुझी स्थिती आहे. भुसे थोरवे वादावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले. निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय का? बघूया सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया. एक्स वरून धोंडप्पा नंदे, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवायला पाहिजे, मतदारांनी यासाठी निवडून दिले आहे का? युट्यूब वरून धनराज खैरनार, शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाहीयेत. फेसबुक वरून संजय मोरे, शिवसेनेचे बरेचसे निर्णय भाजपवाले घेतात, त्यामुळे शिंदे गटात असंतोष वाढला आहे. फेसबुक वरून शरद निकम, ही तर शिवसेनेत बंडाची सुरुवात झाली आहे. इंस्टाग्रामवर पुंडलिक ठोंबरे, अजून विधानसभा निवडणूक बाकी आहे. इंस्टाग्रामवरून सुमित सावळे, सत्ताधारी लोकांमध्येच असा असंतोष असेल तर जनतेमध्ये या सरकारबद्दल किती असंतोष आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. इंस्टाग्रामवरून विष्णू सावसे, नेमकं आपण काय करत आहोत हेच शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. शिवसेनेत खरंच अंतर्गत वाद आहे का? खरंच मंत्री एकनाथ शिंदेंचं ऐकत नाहीत का? या आणि अशाच इतर बाबींवर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत काँग्रेस आमदार भाई जगताप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन आहेत. भाई, सचिनजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर-मध्ये. मी सर्वात आधी भाई आपल्याकडे येते. आपण इतकी वर्ष सभागृहात राहिला आहात, अशा पद्धतीनं लॉबीमध्ये 2 आमदारांमध्ये, त्यातील एक मंत्री, अशा पद्धतीनं धक्काबुक्की किंवा अशा पद्धतीची मारामारी होताना आपण आधी पाहिली आहे का? सरिताजी, एक गोष्ट मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटेल की गेली 20 वर्ष मी या सभागृहामध्ये, खालचं सभागृह असेल वरच्या सभागृहामध्ये मी काम करतोय. भाऊ सुद्धा गेली अनेक वर्ष मंत्री राहिले, दोन्ही सभागृहामध्ये आम्ही कामं करतो. परंतु
अशा पद्धतीची घटना ही महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडलेली आहे आणि ह्याचा सगळ्यात प्रथम मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा पद्धतीने मंत्री आणि ते आमदार आणि ते एकाच गटातले त्यांचेच अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने तिथे मीडियाने दाखवलं, आम्ही आरोप नाही करत आहे, आता आपण दाखवताना ज्या काही गोष्टी दाखवल्यात त्याच्यामध्ये सगळं सुस्पष्ट आहे. म्हणजे त्यांनी काय बोलले, तिथे त्याचा खुलासा काय केला किंवा त्यांनी सारवासारव काय केली, यापेक्षा जे काय कृत्य झालं ते महाराष्ट्राच्या पुरोगामी याला इमेजला असलेलं महाराष्ट्राचा जो काय लौकिक आहे संपूर्ण देशभरामध्ये त्याला काळीमा फासणार आहे. आणि अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि ज्या घडत असतील, यापूर्वी कशाही म्हणजे ह्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून या सभागृहामध्ये माझी जी माहिती आहे किंवा आम्ही जी माहिती काढली अशी इतकी दयनीय अवस्था इतक्या वाईट प्रकारे मंत्र्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये म्हणजे आमदारांमध्ये अशा प्रकारचं कधीही घडलं नव्हतं. नक्कीच. खरं तर मी सचिनजींकडे येते, आपल्याकडे वापस येते. सचिनजी, मी आपल्याकडे येते. एकंदरीत कुठंतरी बोलताना थोरवे यांनी असं म्हटलं की आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे की तोंड उघडून जर काम होत नसेल तर तोंडात मारावी, पण ती थेट मंत्र्यांच्या आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचं हे होणं, याला आपण कसं बघता? बाळासाहेबांनी शिकवण जी केली आहे की अन्यायाच्या विरुद्ध लढा आणि असं जर झालं तर करा, पण आता हे नेमकं विषय काय हाही समजून घ्यायला पाहिजे. त्याचा उल्लेख भाईंनी केलं की हे एक न्याय मंदिर आहे. इकडे आपण लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन 12 कोटीचं प्रतिनिधित्व करतो, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडतो, तो त्यांना तिकडे विधानसभेच्या आत पण मांडता आला असता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्यांच्यातलं संवाद राहिलेला नाहीये. यावेळी एक लोकप्रतिनिधी या स्तराला जातो तर त्यांची मागची भूमिका काय हेही बघायला पाहिजे. आणि त्या उलट तर मला आश्चर्य वाटते की जसं आमदार बोलला तसं मंत्री वर जोराच्या आवाजाने ते बोलायला लागले. याचा अर्थ असा आहे की कोणाचंही नियंत्रण त्यांच्यावरती राहिलेलं नाहीये. हम करो सो जो कायदा, प्रत्येकानं कोणी जाब विचारणारा राहिलं नाहीये. प्रत्येकानं आता असं वाटतं की आम्हीच मंत्री आहोत. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, सर्वच आमदार आता मंत्री झालेले आहेत, हे इकडेच नाहीये. तुम्ही बघितलं असेल की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर लोकप्रतिनिधी बोलत असेल की काय जावा बिंदास मारा, काय जरी झालं तरी देखील हातपाय तोडा, तुमचा टेबल जामीन करायला मी इकडे बसलोय. पोलीस स्टेशन मध्ये किंवा औरामध्ये जर गोळीबार होत असेल आणि त्याला शासन म्हणून कोणी असेल, मग तो आमचा असेल की कोणाचाही असेल, त्याला जर लोकप्रतिनिधीला रोखत नाही असेल तर त्यांना असं वाटेल की आम्हाला कोण काय बोलणार आहे. आणि ती मजल आज लोकप्रतिनिधी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांपर्यंत हे जाते. तुम्ही आश्चर्य व्यक्त करू नका काय आज मंत्र्यांकडे गेले, उद्या उपमुख्यमंत्र्यांची पण जाऊन हिला अशी भाषा वापरली तर काय नवळ वाटेल ना. भाई, मी आपल्याला विचारते की एक आरोप या सगळ्याच्यात जो होत होता तो होता की थोरवेंचं काही काम होतं जे काम झालं नाही. जर सत्ता पक्षातील आमदारांचंच काम होत नाही तर इतरांचं नक्की काय होतंय? आपली पण तक्रार तशीच आहे का? नाही, आमचं तर म्हणणं असं आहे, आम्ही यांच्याकडनं कामाची अपेक्षाच केलेली नाही. त्याचं कारणच मुळात असं आहे, हे सरकार म्हणून वावरतच नाही आहेत. हे फक्त आणि फक्त सत्तेचा एक, यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सत्तेचा एक माज हा तुम्ही जर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल ते आज त्यांच्या. आणि ही गोष्ट तुमची बरोबर खरी आहे की जर सत्ताधारी आमदारच जर असं म्हणत असेल की काम होत नाही आणि मग जर होत नसेल तर त्यांच्या मुस्कटात मारायला पाहिजे किंवा काय जे काय म्हणतात आहेत ते, आणि तसं जर असेल तर इतर कोणाची कामाचा विषय सोडून द्या. उलट जो याचा निधी असतो, आपण कामासाठी जो निधी वाटप होतो, जर तुम्ही पाहिलं असेल गेल्या 1.5 वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विकास निधी ज्या पद्धतीने वाटला, आम्हाला तर एक सिंगल पैसा सुद्धा कोणालाच दिलेला नाही, विरोधकाला कोणाला दिला नाही. पण तरी सुद्धा हा झाला निधीचा विषय. अहो, महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही, तुम्ही 3 लाख लोकांच्या मधून निवडून येतात, मग ते मंत्री असतील किंवा ते आमदार असतील. आज तुमचे जे मतदार आहेत त्यांना काय वाटत असेल, तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या आपसातल्या गोष्टी
दरवाजाच्या आड तुम्ही बोलू शकता, तुम्ही तुमचं सोडून घेऊ शकता, परंतु त्याचं प्रदर्शन ज्या पद्धतीने ह्या न्याय मंदिराच्या मंदिरामध्ये जे त्याच्या पोर्चमध्ये झालं, त्याच्या लॉबीमध्ये झालं, जिथे कायदे मंडळ म्हणतो आपण, तिथे अशा पद्धतीने जे काय वागलं जाते त्याचं समर्थन कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून यांना जनतेची, महाराष्ट्राच्या जनतेची, त्यांच्या मतदारांची माफी ही मागावीच लागेल आणि ती मागावी अशी आम्ही तेव्हाही मागणी केली, आताही आम्ही तीच मागणी करतोय. सरिता, आपण एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारचे पायंडे पाडतोय. ह्या महाराष्ट्रामध्ये 1995 पासून आजपर्यंत अनेक वेळेला सत्ता बदल झालेले आहे. अर्थात आत्ताचा जो सत्ता बदल झालाय हा फक्त आणि फक्त पैशाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर आणि याच्या गुंडगिरीच्या जोरावर झालंय, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, हे आहे जनतेच्या समोर. आणि मग आपण सत्ता अशा पद्धतीने मिळवली, मग असं आपण वागूया असंच कदाचित त्यांचा जर हे असेल, विचार असेल, तर तो ह्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात काळीमा लावणारा तो विचार आहे आणि तो अजिबात आम्ही खपवून घेणार नाही, चालून नक्कीच. भाई, सचिनजींना काहीतरी म्हणायचंय. सचिनजी, आपण काय म्हणत होता? चालू देणार नाही. नाही, मला त्याहीपेक्षा जसं बाईंनी उल्लेख केला की चिंता एका गोष्टीची वाटते की शंभूराजे देसाई जे सरकारचे प्रतिनिधी म्हणून येतात, हे साधा दिलगिरी पण व्यक्त करत नाही किंवा हेही सांगत नाही किंवा दोघांना समज दिलेली, तर नाही काय नाही होतात असे काय आपसामध्ये होतात, आता दोघांनी हसत बोलत गेले, झालं म्हणजे त्यांचा विषय मिटला का, त्यांचं काय काम झालं असं का. प्रश्न तो एका व्यक्तीपुरता राहिला नाहीये. ज्यावेळी सभागृहाच्या आवारामध्ये अशा गोष्टी होतात, हजारो लोक बघतायत, हजारो लोकप्रतिनिधी किंबहुना प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, पत्रकार, हे सर्वांसमोर आम्ही आमदार म्हणून काय नेमकं आपण इमेज आपण लोकांसमोर देतोय. एक तर मुळामध्ये महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधीचा दर्जा हे सत्तांतर झाल्यामुळे पहिलाच घसरत चाललेला आहे. ते अशा घटनेमुळे अजून आपण करणार आहोत. ज्यावेळी आपण इतर राज्यांमध्ये जाऊ किंवा इतर राज्यांचे लोक आपल्याबद्दल काय बघणार आहेत, ते काय एका पक्षाचे आमदार म्हणून बोलणार नाहीये, ते हेच बोलतील की क्या महाराष्ट्र के आमदार लोक का चल रहा है. नक्कीच आपण म्हटलं तसंच तशीच आमची सुद्धा भूमिका आहे. शेवटी विधान भवन विधिमंडळाची एक गरिमा आहे. मात्र आता मी एक राजकीय प्रश्न आपल्याला विचारते सचिनजी. एकंदरीत जेव्हा शिवसेना पक्ष फुटला होता त्यावेळेला पहिलं कारण हेच सांगण्यात आलं होतं की कामं होत नाही, निधी मिळत नाही. आज कुठंतरी तशा पद्धतीची ठिणगी ही शिंदेच्या आता झालेल्या शिवसेनेत सुद्धा पडलेली दिसते का, की तिथलेच आमदार आज म्हणतात आहेत आणि ते धक्काबुक्कीपर्यंत आलेले आहेत? तर हे एक प्रकार समोर आलेले आहेत. अंतर्गत प्रकार किती आहेत हे याची वेगळी चर्चा कधी जरी आपण कराल तर ऑफ द रेकॉर्ड अनेक गोष्ट आम्ही बोलू शकतो. अर्थात ते परत बोलून घेऊन त्याला वेगळं दिशा दाखवण्याचा आमचा हेतू नाहीये. मुळामध्ये जी लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन जे आम्हाला सोडून गेलेत, आमची कामं होत नाही. आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादीकडनं होत नाही, राष्ट्रवादीकडनं आम्हाला त्रास दिला जातो. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आम्हाला संपवायला निघालेले आहेत आणि आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते लोक बसलेले आहेत. म्हणजे सत्तेसाठी सर्व झालेले आहे खेळ. आणि हे होऊन पण त्यांची कामं होत नसेल तर ही निवळ या एका आमदारांपुरता नाही. पण बाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तर अपेक्षा सोडून दिली, कारण बाकीचे सर्व आमचे असलेले विरोधातले आमदार त्यांना त्यांनी ग्राह्य धरले. याला राजकीय दृष्ट्या आपण कसं बघता? नाही, राजकीय दृष्ट्या कसं आहे की मुळात सरिता, आपण हे सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरलेलं आहे. हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही, आमदार निवडून दिलेत, पण आमदार एका विशिष्ट पक्षाचे म्हणून निवडून दिले. हे सरकार निवडून आलेल्या याचं सरकार नाही. मी जे मगाशी म्हणालो तसं की हे सरकार फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर, फक्त आणि फक्त गुंडगिरीच्या जीवावर, दादागिरीच्या जीवावर आलेलं हे सरकार. आणि तो सत्तेचा जो माज आहे तो हा त्यांच्या प्रत्येकाच्या कृतीतनं दिसतोय, असा माझा स्पष्टपणे याच्यामध्ये हा आरोप नाही, तर माझं म्हणणं असं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण जे म्हणालात की राजकीय दृष्ट्या ह्या आज बजेट सारखं एक या राज्याची पुढची
दिशा काय असेल असं एकंदरीत बजेटमध्ये अपेक्षित असतं. विशेषतः या ह्याच्यामध्ये हे जे बजेट असतं त्या बजेटमध्ये वर्षभरामध्ये काय केलं जाईल, शेतकऱ्यासाठी काय केलं जाईल, कष्टकऱ्यासाठी काय केलं जाईल, कायदा सुव्यवस्थेचं काय केलं जाईल, यांना काय आपल्या शाळेच्या मुलांसाठी काय केलं जाईल, असा एकंदरीत संपूर्ण हे असतो बजेटचा आवाका असतो. हे मला कळतंय की हे अंतरिम बजेट असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना काही लोक लुभावण्या घोषणा करता येणार नाही. नक्कीच. मात्र भाई आपलं म्हणणं जे आहे ते लक्षात आलं की अशा पद्धतीची विकासाची चर्चा न होता आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशा पद्धतीच्या धक्काबुक्की आणि त्याच्याच चर्चेमध्ये आजचा दिवस गेला. नक्कीच हे अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी. भाई आपण, सचिनजी, आपण वेळ काढलात, 0 आवर मध्ये सामील झालात. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. विधान भवन लॉबीमध्ये शिवसेनेचे 2 आमदार भिडले. निवडणुकीआधी पक्षात नाराजी, असंतोष वाढतोय असं वाटतं का? एकूण 24,000 मतं युट्यूबवर. 93% लोकांनी होय म्हटलंय, 7% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. ऐंशी 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% नाही. फेसबुकवर 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% नाही. एक्सवर काय म्हणतात? 83% लोकांनी होय म्हटलंय, 17% नाही. काल 0 आवर मध्ये आपण जी शक्यता व्यक्त केली होती त्याची झलक विधान भवनाच्या लॉबीत आज पाहायला मिळाली. हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत हे विशेष. मविया सरकारमधून बाहेर पडून सुरत मार्गे गुवाहाटीला जाताना त्यांनी जी कारणं सांगितली होती त्यातलं एक कारण होतं मुख्यमंत्री आपला असूनही, म्हणजे उद्धव ठाकरे असूनही आपली कामं होत नाही, अजितदादांकडून निधी मिळत नाही वगैरे वगैरे. आज आमदार थोरवेंनी मंत्री दादा भुसेंवर नेमके हेच आरोप केले आहेत. आजची घटना हे आजाराचं लक्षण आहे. आजाराचं कारण इतरत्र कुठेतरी दडलेलं आहे हे नक्की. याचीच चर्चा काल आपण 0 आवर मध्ये केली होती. पक्ष वाढले, इच्छुक वाढले, नवे प्रतिस्पर्धी तयार झाले, आधीच्या निवडणुकांपेक्षा कितीतरी जास्त स्पर्धा वाढली, इच्छुक सुद्धा साधे सुधे नाही तर प्रत्येकच जण अत्यंत महत्वाकांक्षी. त्यातल्या अनेकांनी मतदारसंघ बांधण्यासाठी अनेक वर्ष काम केलेलं असतं, रक्त आटवलेलं असतं, घाम गाळलेला असतो, पैसा खर्च केलेला असतो. त्यामुळे महत्वाकांक्षी लोकांमधून एकाची निवड केली तर इतर 10 महत्वाकांक्षी नाराज होणार हे ठरलेलं. या सगळ्याची किनार सुद्धा आजच्या लॉबीमधील सामन्याला असू शकते. उमेदवार जाहीर होतील तसे हे प्रकार लॉबी बाहेर गल्ली गल्लीतही दिसणार नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय चाललंय, कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात, वंचित आघाडीनं किती जागांची मागणी केली आहे, हे सगळं पाहणार आहोतच. मात्र सुरुवात करूयात बारामतीच्या बातमीनं. कोणत्याही पक्षानं, कोणत्याही आघाडीनं आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेसाठीची एकही उमेदवारी जाहीर केलेली नाहीये. मात्र असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. ही बातमी सविस्तर पाहणार आहोतच. हीच बारामती आणखी एका कारणासाठी गेल्या 2 दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे आणि त्याला कारण ठरल्यात 2 पत्रिका. पहिली अर्थात उद्या होणारा नमो रोजगार मेळावा आणि त्याच्या निमंत्रण पत्रिकेत नसलेलं शरद पवारांचं नाव, आणि दुसरी म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीसांनी दिलेलं उत्तर. हे सगळं पाहणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न.
आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण देऊन शरद पवारांनी गेम केलाय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. तसं सामान्य इच्छुकांना तिकिटाचे टेन्शन अनेक महिने असते, पण सुप्रिया सुळेंना नक्कीच ते लागू नाही. आपण स्वतः बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत आपली उमेदवारी जाहीर केली. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटोही त्याच स्टेटसवर आहे. शिवाय आपला पक्ष आणि निवडणूक चिन्हही त्यांनी स्टेटसच्या बॅनरवर दिलाय. त्यामुळे सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर आता खरी चर्चा रंगली आहे. कारण बारामतीमधूनच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे. आणि अजित पवारांपासून सुनील तटकरेंपर्यंत अनेक नेत्यांनीही सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी मिळू शकते अशा आशयाची विधानं केली आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती अधिकृत घोषणेची. दरम्यान आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूयात. माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे. आणि मायबाप जनतेनेही मला संधी द्यावी एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि यावेळीच माझं चिन्ह हे बदललेलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह माझं आहे. त्याच्यामुळे ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो व्हॉट्सअपला स्टॅटस ठेवलेला आहे. 2019 साली शरद पवारांची पावसातली सभा आठवा. ज्या सभेनं राज्यात अवसान गळालेल्या राष्ट्रवादीमध्ये जीव फुंकला. शरद पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली होती. त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला मतदान आणि जागा वाढवण्यात झाला होता. आताही बारामतीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचे नाव नव्हते, पण तरीही पवार येणार होते. विचार करा, शरद पवारांना तेच अध्यक्ष असणाऱ्या संस्थेत होणाऱ्या कार्यक्रमात निमंत्रण नाही, तरीही सरकारचं मान अपमान न बाळगता तिथल्या जनतेचा खासदार म्हणून ते आले असते तर, सामान्य प्रेक्षकासारखे खुर्चीवर बसले असते तर. असं असलं तरी त्यांनी राजकीय विरोध बाजूला सारत अगदी मंचावर बसणाऱ्या अजितदादांपासून सगळ्यांना निमंत्रण सुद्धा दिलं, स्वतःच्या घरी जेवणाचं. नुसता विचार केला तरी लक्षात येईल, पावसातील सभेनंतर जसे वातावरण बदलले होते, परसेप्शन बदललं होतं, अगदी तेच ह्या खेपेलाही झाले असते. मात्र त्याच कार्यक्रमाची सरकारनं नवीन पत्रिका छापली. हे सरकारनं हेरलं असेल की असं होऊ शकतं. आणि आधी गाळलेलं शरद पवारांचं नाव आता त्यात आलंय. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एक पत्र लिहून जेवणाचं निमंत्रण नाकारलं. शरद पवारांनी जेवणाचा नकार देत असताना देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं पत्र चांगलंच चर्चेत आलं. त्याची पहिली ओळ जशीच्या तशी सांगते, आपण जाणताच की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शिवाय अजित पवारांनी बारामतीसाठी केलेल्या विकास कामांच्याच उद्घाटन सोहळ्यांचं नियोजन आहे असं पत्रातून फडणवीसांनी नमूद करत, काल ज्या पद्धतीनं शरद पवारांनी आपणच बारामतीचे यजमान आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता, त्याला त्याच स्टाईलनं उत्तर देत अजित पवारांकडेच बारामतीचं यजमानपद असल्याचं दाखवून देण्याचाही प्रयत्न केला. इकडे सुप्रिया सुळेंनी स्वतःचीच उमेदवारी घोषित केली आहे. शिवाय महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असं महाविकास आघाडीचे नेते वारंवार सांगतायत. मात्र असं असलं तरी 5 जागांवर चर्चा अडकल्याची माहिती आहे.
त्यातल्या रामटेक आणि यवतमाळ वाशिम 2 जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नाहीये असं कळतंय. दोन्ही पक्षांचा या 2 जागांवर दावा आहे. याशिवाय मुंबईतील एका जागेवरूनही अशाच प्रकारे चर्चा थांबलीये. ही कोंडी बहुतेक दिल्लीतून सोडवण्याचे प्रयत्न काँग्रेस श्रेष्ठींकडून सुरू आहेत. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही काही जागांवरून संघर्ष पेटलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच आता ठाण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ परंपरागत भाजपचा मतदारसंघ आधी होता. 70चं दशक ते 90चं दशक या 3 दशकांमध्ये रामभाऊ माळगींपासून राम कापसेपर्यंत अशा ज्येष्ठ नेत्यांनी ठाण्यातून भाजपचं प्रतिनिधित्व केले. पुढे हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला. तो आजही त्यांच्याकडेच आहे. मात्र तिथले स्थानिक खासदार राजन विचारे सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे इथं भाजपकडूनही दावा सुरू झालाय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यात भाजपला उमेदवारी मिळणार का हाही प्रश्न आहेच. तिथे बारामतीच्या राजकारणावरच आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न होता, एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण देऊन शरद पवारांनी गेम केलाय का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून शेख जब्बार, नवीन राजकीय भूकंप घडणार आहे. शरद पवारांचा केवळ देहमवियामध्ये आहे, मन आणि विचारधारा सत्ताधाऱ्यांमध्ये आहे. दयानंद गौडगाव यांची ही एक्स वरून प्रतिक्रिया. युट्यूब वरून गजानन बोरकर, पवार साहेबांचं राजकारण म्हणजे नजर एकावर आणि वार दुसऱ्यावर. फेसबुक वरून बापू दंडवते, पवारांचे राजकारण खूप जुने झाले, त्यांना फडणवीसांनी धोबीपछाड दिला आहे. इंस्टाग्राम वरून ऋत्विक ननवरे, आता वादळ येत आहे वाटतं. इंस्टाग्राम वरून शांताराम घोलप, महायुतीशी सलोखा करून सर्व घरगुती कलह मिटवून निवृत्तीकडे वाटचालीचा विचार दिसतोय. याच प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा प्रश्न सांगते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण देऊन शरद पवारांनी गेम केलाय का? एकूण युट्यूबवर 1,10,000 मतं. 86% लोकांनी होय म्हटलंय, 14% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 9,000 मतं. 86% लोकांनी होय म्हटलंय, 14% नाही. फेसबुकवर एकूण 46,000 मतं. 56% लोकांनी होय म्हटलंय, 44% नाही. एक्सवर 68% होय म्हटलंय, 32% नाही. कार्यक्रम बारामतीत होत असताना, पवारांच्या संस्थेत होत असताना कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव टाकायचं नाही असा निर्णय ज्याला थोडंफार राजकारण कळतं असा कोणीही व्यक्ती ठरवून घेईल असं वाटत तरी नाही. ज्याच्या चुकीमुळे कार्यक्रम पत्रिकेवर नाव टाकायचं राहिलं असेल किंवा नाव टाकायचं नाही खरंच असं ज्यानं कोण ठरवलं असेल त्यानं शरद पवारांची खूप मोठी मदतच केली. नमो रोजगार मेळावा म्हणजे वरवर पाहता एक रुटीन सरकारी कार्यक्रम, पण शरद पवारांच्या एका मागोमाग अचूक खेळींमुळे
तो एकदम राजकीय मुत्सद्देगिरीच्या केंद्रस्थानी आला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आमंत्रण स्वीकारलं तरी पंचायत आणि नाही स्वीकारलं तरी पंचायत अशी स्थिती शिंदे, फडणवीस, पवार यांची झाली असती. त्यातही बारामतीची मोठी लढाई लढायच्या तयारीत असलेल्या अजितदादांसमोरचा पेच जास्त मोठा असेल. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी जेवणाचं आमंत्रण नाकारण्यासाठी पत्रात 2 अतिशय महत्वाची कारणं दिली आणि बॅलन्स काही प्रमाणात साधला. संभाजी महाराज आणि लहुजी वस्तादांच्या स्मारकाच्या भूमिपूजनापुढे शरद पवारांचं आमंत्रण काहीच नाही असा संदेश त्यांना त्यातून दिला. ग्राउंडवरच्या लढाई इतकीच परसेप्शनची लढाई किती महत्वाची आहे यावर आपण 0 आवरमध्ये या आधीही बोललो आहोत. शरद पवार हे मुरलेले कसलेले मुरब्बी राजकारणी का आहेत याची झलक नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाली. रोजगार मेळाव्याच्या नो बॉलवर पवारांनी रन्स काढून घेतले आहेत असं म्हणता येईल. फडणवीसांच्या उत्तरानं चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न फसला असंही म्हणावा लागेल. आता बातमी देशातीलच नव्हे तर जगातील बहुचर्चित प्री वेडिंग सोहळ्याची. 3 दिवसांचा हा सोहळा रंगतोय गुजरातच्या जामनगरमध्ये. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हा विवाहपूर्व सोहळा अर्थात प्री वेडिंग सोहळा आहे. त्यासाठी देशातील आणि जगभरातील विविध मान्यवर हजेरी लावताना दिसत आहे. अंबानींचं लग्न म्हटल्यावर वऱ्हाडी सुद्धा त्याच तोलामोलाचे असणार हे ठरलेलं. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, अमृता फडणवीस, आमिर, शाहरुख, सैफ, धोनी, रोहित शर्मा अशा दिग्गजांनी हजेरी लावली. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांमध्ये फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पची कन्या इव्हांका ट्रम्प सुद्धा पोहोचले. पण सगळ्यात महत्वाची पाहुणी होती आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहाना. आपल्याला आठवत असेल 3 वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रिहानानं पाठिंबा दिला होता. तिच्या एका ट्विटमुळे आंदोलनाच्या आगीत आंतरराष्ट्रीय तेलाचं काम केलं होतं. मोदी सरकार अदानी अंबानीचं हित बघतंय असा आरोप करत शेतकऱ्यांनी अंबानींच्या जिओच्या 1,500-2 हजार टॉवर्सची तोडफोड केली होती. आज तीच जगप्रसिद्ध रिहाना भारतात आली आहे. शेतकऱ्यांसाठी नाही तर मुकेश अंबानीच्या मुलाच्या प्री वेडिंग मध्ये परफॉर्म करायला. ती जामनगरमध्ये पोहोचली आहे. काळाचा महिमा असा असतो. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटायचं आहे. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.